नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता जेवणाची तयारी झालेली असते. अशोक मामा भैरवीला म्हणतात की अर्जुन कुठे गेलाय ग, अजून आला नाही. भैरवी म्हणते की माहिती नाही, कदाचित आज येणार नाही तो. मी फोन ट्राय करते पण तो फोनच उचलत नाहीये. तर पाठीमागून राधावहिनी खुचकपणे म्हणतात की फाटलं असेल, म्हणजे ते फ्रेंडशिप काय म्हणतात ना, ती तुटली आहे का असं विचारायचं होतं मला. भैरवी म्हणते काय संबंध मामी. राधावहिनी पुढे येतात आणि म्हणतात की म्हणजे काय ना, आता परका माणूस परक्या घरात परक्या माणसांसोबत असं अचानक जवळ येऊन राहिला तर हे असंच होतं. अशोक मामा म्हणतात म्हणजे तुमचं जसं आमच्यासोबत झालंय तसं. असं म्हटल्यावरती आता राधावहिनी तोंड थोडं वाकडं करतात आणि पाठीमागे जातात. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की तो कुठे बाहेर गेलाय का, मित्रांकडे वगैरे गेलाय का. भैरवी म्हणते की माहिती नाही, दिवसभर मी फोन ट्राय करते पण आता तो फोनच उचलत नाहीये. तर संयमी म्हणते की माऊ मला माहिती आहे, अगं तो सोसायटीमध्ये आला होता, मला भेटला आणि गेला. भैरवी म्हणते मग घरात का नाही आला. संयमी म्हणते माहिती नाही. भैरवी म्हणते काय मुलगा आहे, सोसायटीत खाली येऊन गेला, घरी आला नाही. मी ना एकदा त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन येते आणि चेक करते. पुढे ती अनिशला म्हणते की अनिश तू येतोस का माझ्यासोबत. अनिश रागात म्हणतो की नाही, मी कुठे येणार नाही आणि तू सुद्धा कुठे जायचं नाही. असं म्हणत अनिश आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता जेवण वगैरे सगळं झाल्यावरती संयमी किचन ओटा पुसत असते. तितके तिथे अनिश ताटं ठेवायला येतो. संयमी त्याच्याकडे पाहू लागते. अनिश म्हणतो काय झालं. संयमी म्हणते की काका मी मगाशी सगळ्यांसमोर बोलले नाही पण आत्ता बोलते, तू चुकतोयस. अनिश म्हणतो काय केलं मी. संयमी म्हणते की माऊला मगाशी जे म्हणालास ना, तुला जायची गरज नाही वगैरे. काका अरे तुला झालंय काय. अनिश म्हणतो हे बघ, तुला या गोष्टींमध्ये पडायची काही एक गरज नाहीये. संयमी म्हणते का. अनिश म्हणतो हे बघ तू लहान आहेस, तुला नाही कळणार. संयमी म्हणते अरे मगाशीच तू म्हणालास ना मी मोठी आहे म्हणून, आता म्हणतोयस लहान आहे. तुला कळतंय का तू किती कन्फ्यूज होतोयस ते. अनिश म्हणतो की एक मिनटं, तू मोठी आहेस पण इरा ईशानपेक्षा आमच्यापेक्षा तर लहानच आहे ना, त्यामुळं मोठ्यांच्या गोष्टीमध्ये पडू नकोस, आगाऊपणा करू नकोस. तितके तिथे राधावहिनी येतात. आता राधावहिनी आल्यावरती अनिश त्याचं बोलणं जरा थांबवतो. तर संयमी तिथून निघून जाते. राधावहिनी पुढे येतात आणि म्हणतात की संयमीचं काय चुकलं रे. हे बघ हे सगळं का नाही, ते छप्पर तोंडाचं पोरग आहे ना अर्जुन, त्याच्यामुळं होतंय. तो घरामध्ये येतो त्याच्यामुळंच घरामध्ये ही अशी भांडणं होतात. अशाने की नाही संसार अजिबात होत नाही. हे बघ तुला मी एक उपाय सांगते. अनिश म्हणतो काय. राधावहिनी म्हणतात की तू हे सगळं का नाही भाऊजींना जाऊन सांगून टाक. त्यांना जाऊन सांग की त्या माणसाला असं जवळ केलं ना म्हणून घरामध्ये अशी भांडणं होतात. तर अनिश म्हणतो बाबांना कळालं असतं तर बोलायची काय गरज होती, गेल्या 2 महिन्यापासून काय करतात ते सगळ्यांना दिसतंय ना. तर राधावहिनी म्हणतात की बाप्पा म्हणजे माझा सल्ला माझ्यावरतीच उलटला. बापू अनिश हे बघ आम्हाला काय हौस नाही इथे येऊन राहायची. तर अनिश रागातच म्हणतो मग निघून जा इथून. तर राधावहिनी म्हणतात की हे पहा बापू अनिश, आम्हाला हे आवडत नाही असं दुसऱ्याच्या दारात येऊन पडणं, पण वेळच तशी आली, वेळ काही सांगून घेते का. भगवंतानेच आमच्यावरती ही वेळ आणलेली आहे म्हणून तर तुमच्या दारात आलो आणि तुमच्या पैशावर जगून राहिलो. पुढे आता राधावहिनी रडायचं नाटक करतात आणि म्हणायला लागतात की पाहिलं का वेणूबाई कसा अपमान करून राहिलाय तुझा पोरगा. भगवंता आम्हाला तुझ्याजवळ बोलव नाही तर आमची परिस्थिती बदल. आता हे तिचं रडगाणं ऐकून अनिश वैतागतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की ईशान आतल्या खोलीमध्ये येतो. कपाटामधून राधावहिनींचे पैसे हातामध्ये घेतो. इरा त्याला म्हणते की ईशान अरे काय करतोयस तू, मामी आजी ओरडेल ना, तिचे पैसे. तर ईशान म्हणतो की इरा संयमी ताई जेव्हा रडते ना तेव्हा मला खूप त्रास होतो. इरा तिने आपल्यासाठी काय काय नाही केलं, आपण तिच्यासाठी एवढं करायलाच हवं या पैशाने. इरा म्हणते अरे पण हे मामी आजीचे पैसे आहेत ना. ईशान म्हणतो इरा कसले मामी आजीचे पैसे ग, माऊ आणि काका यांच्याकडून घेतलेले तिने हे पैसे आहेत आणि आपण फनफेअरसाठी हेच पैसे वापरायचे. त्यामुळे संयमी ताईला सुद्धा काही वाटणार नाही आणि आपल्याला पण कोणाकडे पैसे मागायची गरज भासणार नाही. इरा म्हणते गुड आयडिया, पण हे सगळं आपण सगळ्यांना सांगून करूया, हे राधा आजीचे पैसे आपण वापरतोय ते. ईशान मात्र ह्या गोष्टीसाठी तयार होत नाही. इरा त्याला खूप फोर्स करते आणि म्हणते की हे बघ आपण हे पैसे नक्की यूज करूया पण सगळ्यांना सांगूनच, डन. असं म्हटल्यावरती आता ईशान पण नाईलाजाने डन असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे अशोक मामा आणि ईश्वर काका दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात. तोरणे तिथे येतात आणि म्हणतात की ओ माजगावकर, तुमच्या नातवंडांना सांगा फन फेअर स्टॉल लावायची शेवटची डेट जवळ आली आहे, नंतर घाई करू नका, नंतर म्हणतील की सांगितलं नाही आम्हाला जागा द्या म्हणून. देसाई म्हणतात आणि नंतर किती रडलात ना तरी स्टॉल मिळणार नाही. अशोक मामा हळूच ईश्वर काकांना म्हणतात बघ आता मी कशी वाजवतो ह्यांची ते. असं म्हणत उभे राहतात आणि म्हणतात काय म्हणालात तुम्ही.
देसाई म्हणतात की अहो फनफेअर स्टॉलबद्दल बोलतोय, तुमच्या नातवंडांना सांगा लवकरात लवकर, नंतर नसती झंझट नको काय. अशोक मामा म्हणतात लवकरच सांगतो मी, पण तुमच्या फनफेअरचं बजेट काय आहे ते कधी ठरवणार, नंतर मला नसती झंझट नको हा, म्हणून म्हटलं कधी मीटिंग ठरली, काय झालं त्याचं. देसाई म्हणतात की हो आमचं सगळं ठरलंय हा. अशोक मामा म्हणतात तुम्ही कोण, नाही म्हणजे हे सगळं ठरवणारे तुम्ही कोण, कोणाला विचारलं, इस्टिमेट आहे का, किती खर्च लागणार आहे, फंडातून किती पैसे घेतायत, किती पैशांची वर्गणी घेणार आहात. तोरणे म्हणतात तुम्ही आम्हाला काही जाब विचारताय का. अशोक मामा मोठ्या आवाजातच म्हणतात की ठणकावून सांगतोय, याशिवाय जर हिशोबात ट्रान्सफरन्सी नसेल तर ते मला चालणार नाही. तुम्ही लोकांकडून पैसे उकळतायत, त्यामुळं याला कशालाच अर्थ नाहीये. तोरणे म्हणतात ठीक आहे, मग आता तुमची नातवंड आली ना की त्यांना स्टॉलच मिळणार नाही. अशोक मामा म्हणतात धमकी देत आहे. तोरणे घाबरतच म्हणतात की नाही ठणकावून सांगतोय. अशोक मामा म्हणतात की मी पण बघतो ना कसा स्टॉल लावून देत नाही ते. असं म्हटल्यावरती आता तोरणे आणि देसाई चिडून तिथून निघून जातात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इरा ईशान हे दोघं जण म्हणत असतात की आता माऊ उठली ना तर आपण लगेच तिला ह्या पैशांबद्दल सगळं काही सांगून टाकूया. तेवढ्यात आता भैरवी तिथे येते आणि पाणी पीत बसते. तर हे दोघं जण येतात आणि म्हणतात की माऊ माऊ अगं आम्हाला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. भैरवी म्हणते की हे बघा मला इरिटेट करू नका, मी जस्ट उठली आहे. तितक्या तिथे अनिश येतो आणि तो भैरवीला म्हणतो त्यांच्यावर का चिडतेस. भैरवी म्हणते चिडत नाही आहे, मी फक्त सांगते. अनिश म्हणतो मग नीट सांग ना. भैरवी म्हणते मी नीटच सांगितलं आहे अनिश. इरा म्हणते की सॉरी आमचं चुकलं. अनिश इराला म्हणतो की एक मिनटं. पुढे तो भैरवीला म्हणतो तू लेट उठलीस त्यात त्यांची काय चुके. भैरवी म्हणते मी असं म्हणाली आहे का. अनिश म्हणतो तू काहीच म्हणत नाही आहेस, तुझी काय अपेक्षा आहे की आम्ही सगळ्यांनी सतत तुझ्यासाठी ॲडजस्ट करावं, तू आमच्यासोबत वेळ घालवावा, टाईम स्पेंड करावा, कंपनी द्यावी एवढेच ना. भैरवी म्हणते मग तू दिलीस का मला कंपनी, मी तुला विचारलं होतं ना माझ्यासोबत येतोस का, तर नाही म्हणालास. ईशान म्हणतो अरे आम्हाला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे. तर आता अनिश फारच चिडलेला असतो. तो ईशानला म्हणतो की एक मिनटं ईशान. पुढे तो भैरवीला म्हणतो की मला यायचंच नव्हतं. भैरवी म्हणते का तुला अर्जुन आवडत नाही म्हणून. अरे तू कसा वागतोयस अनिश, प्रश्न वेळेचा नाही, प्रश्न प्रायोरिटीचा आहे. मग तुझी प्रायोरिटी मला देणं नव्हतं का, अर्जुनला अवॉइड करणं ही तुझी प्रायोरिटी होती. अनिश आता फार चिडतो आणि म्हणतो की हे बघ मला फक्त आपल्या दोघांसाठीच वेळ हवाय. भैरवी म्हणते मग मिळाला असताना 5 मिनटं त्याला भेटलो असतो आणि परत आलो असतो. अनिश तिला म्हणतो मग तू आलीस का 5 मिनिटामध्ये, झालास ना तुला उशीर. आता भैरवी उठते आणि रागातच अनिशला म्हणते की अनिश तू मला असं जाब विचारू शकत नाहीस, तू काय माझा. असं म्हणत ती पोरांकडे पाहते आणि तिचं बोलणं थांबवते. आता पुढे भैरवी आणि अनिश हे दोघं जण रागात तिथून निघून जातात. ईशान इरा हे दोघं जण पुढे येतात. ईशान म्हणतो की ह्यांच्या भांडणाच्या नादात आपलं बोलणं कुणीच ऐकलं नाही. असं म्हणत आता हे दोघं पण तिथून निघून जातात. आता ह्या दोघांकडून चुकून ती पिशवी त्या टेबलवरतीच राहते. भैरवी ऑफिसला निघालेली असते. प्रभूबाई भैरवीला आवाज देतात, पण भैरवी त्यांचं काही न ऐकता तिच्या ऑफिसला निघून जाते. प्रभूबाई रुपालीला म्हणतात ही काय अशी. रुपाली म्हणते आजकाल ती फारच बिझी असते ग, सकाळ संध्याकाळ कामातच असते आणि तिचा तो मित्र पण असतो ना. प्रभूबाई म्हणतात की हा ना. तितक्या तिथे राधाबाईनी येतात. आता प्रभूबाई राधाबाईनीला अर्जुनबद्दलची चौकशी करतात की तो मुलगा कसा आहे काय ते. राधाबाईंनी विचारतात की का बरं तुम्ही कशाला मला त्याच्याबद्दल विचारतायत. प्रभूबाई म्हणतात नाही माझी मुलगी प्रिया, तिच्यासाठी स्थळ म्हणून मी विचार करते. राधाबाईंनी म्हणतात मग त्यासाठी तुम्हाला भैरवीला विचारावं लागेल. प्रभूबाई म्हणतात भैरवीला कशाला विचारायचं. राधाबाईंनी म्हणतात कसं आहे भैरवीचा तो खास मित्र आहे ना, म्हणजे भैरवी त्याला सांगेल ना. तर प्रभूबाई म्हणतात असं आहे का. राधाबाईंनी म्हणतात हो ना, काय सांगायचं तुम्हाला, तो आल्यापासून आमची भैरवी फारच खुश दिसते, फारच त्याच्यासोबत हसताना खिदळताना दिसते. तर पुढे त्या म्हणतात बरं चला मी काय तुमच्याशी गप्पा मारत बसले, तुम्ही तर बिनकामाच्या बायका, मला ढीगभर कामं पडलीत, मी निघते. असं म्हणत राधाबाईंनी तिथून निघून येतात. रुपाली म्हणते जरा जास्तच जवळची मैत्री दिसते यांची. प्रभूबाई म्हणतात तुला सांगते या भैरवीची लक्षणं मला आधीपासून आवडत नव्हती, मरो आपल्याला काय करायचे. असं म्हणत आता ह्या दोघी पण तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे भैरवी ऑफिसला आल्यावरती ती अर्जुनला फोन करते आणि म्हणते की कर्कटक तू कुठं आहेस, लवकर ऑफिसला ये, मला तुझा सल्ला हवाय. यावरती अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो की हां 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 हॅपी रिअलायझेशन कंपास. नाही म्हणजे मला माहीतच होतं की तुझ्या आयुष्यात मीच असा एक व्यक्ती आहे की तो तुला चांगला सल्ला देऊ शकतो, मीच तुला मदत करू शकतो. आता भैरवी वैतागतच म्हणते की कर्कटक टाईमपास करू नको हा, ऑफिसमध्ये लवकर निघून ये, मला तुझ्याशी जरा बोलायचे. अर्जुन म्हणतो ओके ओके मी माझी बडबड थांबवतो कंपास, चल आपण भेटूया आता ऑफिसमध्ये, ओके बाय. असं म्हणत आता हा फोन ठेवतो.
त्यानंतर आता राधाबाईंनी घरी येतात. किशाभाऊ घोर झोपत पडलेले असतात. त्या म्हणतात हा माणूस तर सदाच सकाळ दुपार झोपलेलाच असतो असं म्हणत पुढे येतात. तर टेबलवरती आता इराईशांकडून चुकून विसरून राहिलेली ती पैशाची थैली पाहतात आणि म्हणतात की ही माझी थैली इथं कसं आली असं म्हणत पुढे येतात. किशाभाऊला उठवायचा प्रयत्न करतात. किशाभाऊ काही उठत नाही. राधाबाईंनी स्वतःशीच म्हणतात ही चोराची थैली अशी कोणी बरं चोरली असेल, म्हणजे ही चोराची बेइज्जती नाही झाली का? त्यानंतर आता इकडे ईशा आणि इरा हे दोघं जण गप्पा मारत असतात. इरा म्हणते की माऊ काका ऑफिसला गेलेत आणि आजोबा सुद्धा, आता कोणाला सांगायचं पैशांबद्दल? ईशान म्हणतो अर्जुन काका. इरा म्हणते अरे पण तो कधी येणार आहे? तो पक्का आज येईल ना, का त्याला फोन करायचा? ईशान म्हणतो हो आपण फोन करूया. तितके तिथे राधाबाईंनी येतात आणि त्या आता ती पिशवी ठेवायला लागतात. आता ती पिशवी इरा ईशान पाहतात. आता ह्यांच्या लक्षात येतं की आपल्याकडून चुकून ती पिशवी बाहेरच राहिली. आता हे दोघं जण एकमेकांना खुनवाखुनवी करत असतात. राधाबाईंनी विचारतात काय झालं रे मुलांनो? ईशान म्हणतो आम्हाला जरा भूक लागली आहे. राधाबाईंनी म्हणतात भूक लागली आहे का? जा तुमच्यासाठी थालपिठं करून ठेवलीत. हे दोघं जण म्हणतात थालपिठं का? ठीक आहे ठीक आहे जातो ना आम्ही खातो असं म्हणत आता हे दोघं जण बाहेर निघून जातात. राधाबाईंनी आता ती पिशवी परत एकदा कपाटात ठेवायला लागतात. आता डॉअरमध्ये पिशवी ठेवत असताना त्यांना आता अनिश आणि भैरवीची कॉन्टॅक्ट केलेली फाईल सापडते. आता त्यात ती फाईल ओपन करतात आणि वाचू लागतात. पण त्यातलं अक्षर बारीक असल्यामुळं त्यांना काही ते नीट वाचता येत नाही. त्या स्वतःशीच म्हणतात किती बारीक लिहिलंय, नक्की काय असणार हे? तितक्यात तिथे इरा आणि ईशान दोघं जण परत येतात आणि म्हणतात की आम्हाला लोणी किंवा दही असं काहीतरी पाहिजे नव्हतं थालपिठासोबत खायला. राधाबाईंनी म्हणतात हो का, देते देते असं म्हणत आता ती फाईल बंद करतात आणि कपाटामध्ये परत ठेवून देतात. दुसरीकडे आपण असं पाहतो की भैरवी अर्जुनला समजून सांगायचा प्रयत्न करत असते की एखादी गोष्ट आपल्याला समजायला आवडली, आपण हे करूयात, आपण एखाद्या गोष्टीला कमेंट केलं आणि आपण पुढे जाऊयात, पण नंतर आपल्याला असं वाटलं की हे वर्किंग होत नाहीये तर मग काय करायचं? अर्जुन म्हणतो हे तू कामाबद्दल बोलतेस का पर्सनल लाईफबद्दल? भैरवी म्हणते इन जनरल बोलतेय. तर अर्जुनला मात्र काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो सोप्या शब्दात सांग ना. तर भैरवी म्हणते की हे बघ म्हणजे एक फळ आहे, सपोज आंबा आहे आणि त्यातला क्वालिटी आपल्याला आवडतात आहेत म्हणून तो आपण घेतो, पण नंतर आपल्याला कळतं की त्या आंब्यामधल्या क्वालिटीज गायब आहेत, तर मग पुढे काय करायचं? अर्जुन म्हणतो मला काहीच कळत नाही काय बोलतेस ते. भैरवी आता वैतागतच पटकीनी बोलून जाते की मला एक सांग, मी अनिसोबत लग्न करू का नको? आता हे ऐकल्यावरती अर्जुन मोठ्यानेच म्हणतो काय? आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की भैरवी अर्जुनला त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते. ती म्हणते की आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि मुद्दा हा आहे की आता ते संपत आलेलं आहे. मला आता अनिशमधल्या क्वालिटीज आवडायला लागल्या होत्या, पण आता तो आजकाल खूप विचित्र वागतोय, खूप वियर्ड वागतोय, त्यामुळं की नाही आमची खूप भांडणं होतात आहेत. तर अर्जुन म्हणतो की तू हे सगळं त्याच्याशी बोललीस का? भैरवी म्हणते काय बोलू? अरे बोलायला गेलं की सतत आमच्यामध्ये भांडणंच होतात आहेत, बोलताच येत नाही आहे काही. अर्जुन म्हणतो घरात सांगितलंय का? भैरवी म्हणते मुद्दा हा आहे की आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत चाललंय, मी काय करू मला काहीच कळत नाही. आता हे सगळं अशोक मामा पाठीमागून ऐकतात आणि ते भैरवी पाहते. आणि मित्रांनो आता उद्याच्या भागात काय राडा होणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. त्यामुळं उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.